द सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन ऑफ ए सेक थिटा प्लस टॅन थिटा. काय दिलं तुम्हाला? सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट केलेलं आहे. आणि दुसरं काय दिलंय? 1 मायनस साइन थिटा. याला सिम्प्लिफाईड वर्जन मध्ये काढून द्यायचं त्यांना काय काढून द्यायचंय? सिम्प्लिफाईड वर्जन मध्ये. मला सांगा सेक थिटा म्हणजे काय असतं? 1 अपॉन कॉस थिटा असतं. टॅन थिटा काय लिहू शकतो? साइन थिटा अपॉन कॉस थिटा आपण लिहू शकतो. इंटू 1 मायनस काय? साइन थिटा. बरोबर नाही? 1 मायनस काय? साइन थिटा. आता मला सांगा डिनॉमिनेटर मध्ये काय सेम आहे तर काय म्हणणार तुम्ही? कॉस थिटा म्हणणार. बरोबर की नाही? आणि 1 प्लस साइन थिटा डायरेक्ट बनणार. आणि इथं काय म्हणलं तुमचा? 1 मायनस साइन थिटा. मल्टिप्लाय केलं तर काय? ए मायनस बी आणि ए प्लस बी आहे ना? ए मायनस बी आणि ए प्लस बी. तर काय होऊन जाईल? 1 ए मायनस बी माहिती आहे ना तुम्हाला? हा फॉर्म्युला ए मायनस बी इंटू ए प्लस बी काय असतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो. बस तेच. याचं काय? 1 चा आणि काय करायचं आपल्याला? मायनस आणि काय? साइन स्क्वेअर थिटा अपॉन काय? कॉस थिटा. मला सांगा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय काय? कॉस थिटा. म्हणजे काय झाला? काय डाऊट? सिम्प्लिफाईड वर्जन मध्ये करायचं होता. ऑप्शन नंबर 4.